नमस्कार मित्रांनो, जनावर गोठ्यांवरती किंवा डेअरी फार्मवरती आढळणाऱ्या अनेक संसर्गजन्य रोगांचा आपल्या उत्पादन म्हणजे फायदा आणि नफ्यावरती चुकीचा नकारात्मक परिणाम होतो। त्यामुळे आपल्या जनावराला औषधी उपचारांची आवश्यकता असते। या सर्व तक्रारींच्या औषधांची माहिती आपले चॅनल तुम्हाला सांगत असते कमीत कमी वेळामध्ये। तर ती माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे। मित्रांनो, आज आपण केटोनिल या प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत। तर या केटोनिल जेलची माहिती संपूर्ण ऐकायचे, समजून घ्यायचे आणि केटोनिलचा उपयोग वापर करायचा आहे। केटोनिल जेल पाजण्यासाठी सोपे आणि योग्य किमतीत आपल्या मेडिकल मध्ये मिळेल। तर मित्रांनो, महालक्ष्मी मेडिकल मध्ये केटोनिल जेल उपलब्ध आहे आणि इतर सर्व औषधे मिळतात। आपला हा माहितीचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर काही शेतकऱ्यांनी दिलेली माहिती बघूया, त्यांचे मत ऐकूया। तर व्हिडिओकडे बघा। सर, नाव सांगा तुमचं। सर, नाव माझं अतुल पाटील। बर, गाव करंजवली। आता तुमच्या हातात जे केटोनिल जेल दिसतंय ते केटोनिल जेल तुम्ही वापरलंय? हो सर, वापरले, प्रत्येकाला वापरले केटोनिल जेल। म्हणजे काय जनावरांच्या पोटात कळ मारणं, मुरडा मारणं किंवा चारा न खाणं, व्यायल्यानंतर काही त्रास होणं, ह्या त्रासासाठी मी केटोनिल जेल वापरलं। पण जास्तीत जास्त एका ट्यूबमध्ये कव्हर होणं, पण मी त्यासाठी 2 ट्यूबा गायला पाजले। आज एक पाजले, दुसऱ्या दिवशी पाजले। त्याच्यामुळं गाय व्यवस्थित रुटीन लागली, म्हणजे कुठली त्रास नाही किंवा काय नाही, भरडा न खाणे किंवा काय नाही असला प्रकार त्याचा पूर्ण थांबला। गाय पूर्ण रुटीनला रिकव्हर झाली। म्हणजे जिथं भरडा वगैरे खात नाही तिथं ह्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवला? रिझल्ट टॉप सर। म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे? 100% अगदी खात्रीच आहे, विश्वास ठेवून डोळं झाकून वापरलं। ठीक आहे, तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वारणा कोरडी। तुम्ही हे केटोनिल जेल वापरलंय? हा, केटोनिल वापरलंय। हे म्हशीला एक आमची घरची म्हैस आहे, तिला जरा आल्यानंतर लागवड खात नाही किंवा वैरण व्यवस्था खात नाही म्हणून भरपूर वेळा वापरले। 3-4 येताला तरी मी वापरले, प्रत्येक येताला 2 केटोनिल तिला पाजतो। पाजल्यानंतर तुम्हाला रिझल्ट याचा काय जाणवला? 100% 3-4 दिवसात लागवड वैरण भरपूर खायला लागते। म्हणजे जनावर लागवड वगैरे खायला कचवस्त आहे, त्याला हे दिल्यानंतर त्याचा फायदा आहे? 100% जाईल। लोकांनी वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे। चालेल, तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आणि आता मी केटोनिल जेलचा उपयोग खरा सांगतो। 1. केटोनिल जेल तुम्ही अशक्त व कमजोर असलेल्या जनावराला देऊ शकता। 2. जनावर व्यायल्यापूर्वी त्याला 1 ट्यूब द्या आणि व्यायल्यानंतर 1 ट्यूब द्या, म्हणजे जनावर तुम्हाला कमजोर अशक्त दिसणार नाही। 3. कोणत्याही आजारपणात देऊ शकता। 4. जनावर जर लांबून प्रवास करून आणले असेल तर तुम्ही नक्की 1 केटोनिलची ट्यूब देऊ शकता। 5. जनावर खाद्य किंवा भरडा खात नसेल तर तुम्ही 100% केटोनिल जेल वापरा, खाण्यात बदल दिसणार। 6. शर्यतींच्या बैलांना पळण्यापूर्वी एनर्जी सोर्स म्हणून देऊ शकता। माझं मत आहे की एकदा खरोखर उपयोग करून बघा, याचा फायदा बघा केटोनिल जेलचा। जनावर मालकांना खरंच विनंती आहे, केटोनिल जेल एकदा वापरून बघा, तुम्ही बाकीची औषधी सगळी बंद करशीला। केटोनिल जेल एवढं उपयोगी आहे। तर मित्रांनो, आज जी माहिती कमीत कमी वेळेत तुम्ही ऐकली, ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना टाका, म्हणजे की त्यांना पण कमी वेळेत जास्त माहिती भेटू दे। चॅनलला सबस्क्राइब करून जायचं आहे आणि बाजूला येणारे बेल आयकॉन दाबायचे, म्हणजे की नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला पहिला बघायला मिळेल। व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद।